फ्रेंड्स, हाय. आजची रेसिपी आहे शेपूची भाजी. मी आज शेपूची भाजी बनवणार आहे. मला खूप आवडते शेपूची भाजी. छान मुगाची डाळ टाकून करणार आहे. हे बघा, एक गड्डी शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे आपण घेणार आहे. घेतलेले आहे, त्याला कापून घेणार आहे. एक टमाटर घेतलेला आहे, त्यालाही कापून घेतलेलं आहे. असं बारीक बारीक छोटे छोटे पोळी. भाजी कापून झालेली आहे. मिरची कापलेली आहे. टमाटर कापून झालेला आहे. एक वाटी मूग डाळ धुवून स्वच्छ 1 तास भिजत घातली. त्याला स्वच्छ धुवून 1 वाटी घेतलेली आहे. हिरवी मिरची कापलेली होती, ते घातलेली आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, जिरा, अद्रकचा पेस्ट 1 चम्मच घातलेला आहे. मी कांदा खात नसल्यामुळे कांदा नाही घातलेला आहे. तर कांदा घालायचा. छान लसूण जिऱ्याचा पेस्ट आणि मिरची थोडी लालसर खमंग भाजल्या गेली पाहिजे. त्यामध्ये मसाले घालायचे. धने पावडर आणि जिरा पावडर घातलेला आहे. लाल मिरची तिखट घातली. कलरसाठी हळद अर्धा चम्मच घातलेला आहे. आता टमाटर नरम होईपर्यंत थांबूया आणि मग गरम मसाला घालायचा. गरम मसाला घालायची गरज नाही, पण मी घातलेला आहे. यामध्ये जे डाळ भिजत घातली होती ती घातली. त्याला असं मस्त परतून घ्यायचं. झटपट भाजी होते. मस्त हे झालेली आहे. थोडी डाळ नरम आलेली आहे. यामध्ये ही भाजी घालायची. त्या भाजीला मस्त असं परतून घ्यायचं. सगळे मसाले एकत्र होते. चवीनुसार मीठ घालत आहे. चवीनुसार मीठ घातलं. 10 मिनिटं कवर करून ठेवलेलं होतं. बघूया भाजी झाली आहे का. तर मस्त झालेली आहे. छान झाली, शिजली भाजी. बघा, कलर पण छान आलेला आहे भाजीला. यामध्ये टमाटर नाहीही टाकलं तरी चालेल, पण मी जास्त भाजी बनवली म्हणून तिखट मीठ एवढं घातलेलं आहे. तुम्ही जर याच्या अर्धी बनवली तर अर्ध्याला घालायचं. जसं मी 1 चम्मच सांगितलं तर अर्धा चम्मच घालायचं. मीठ चवीनुसार घालायचं. जेवढी भाजी आहे तेवढी अंदाजाने मीठ घालायचं. घेत आहे पॉटमध्ये. थांब ग. मस्त भाजी झालेली आहे. छान झालेली आहे. झटपट भाजी, लवकरच आणि टेस्टी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.